एक देश एक कायदा. अयोध्येत राम मंदिर झालं, काश्मीरमधून 370 हटलं. आता बारी आहे UCCची. असमान करून दाखवलं. आता थेट महाराष्ट्राची पाळी. दिल्लीतून आलेल्या एका संकेतानं संपूर्ण राज्याचं राजकारण तापलंय. पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. नवी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी समान नागरी कायद्याचा निर्णय घेतला. याबद्दल शिंदेंनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले. पण चर्चा फक्त अभिनंदनाची नाही, तर महाराष्ट्राच्या पुढच्या पावलाची आहे. एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले, एक देश एक समान कायदा असला पाहिजे ही शिवसेनेची आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. एका देशात दोन कायदे कसे लागू शकतात? बाळासाहेबांची 3 स्वप्न होती: राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी कायदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी 2 स्वप्न पूर्ण केली. आता 3रं स्वप्नही पूर्ण होणार आहे, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. या कायद्यावरून विरोधक गैरसमज पसरवत असल्याचा टोलाही शिंदेंनी लगावलाय. काही लोक म्हणतात आरक्षण जाईल, आदिवासींच्या संस्कृतीवर गदा येईल. पण आरक्षण आणि UCCचा काहीच संबंध नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केलंय की आदिवासींचे हक्क आणि परंपरांना कोणताही धक्का लागणार नाही, असं सांगत शिंदेंनी विरोधकांची हवाच काढून टाकली आहे. समान नागरी कायदा हा केवळ राजकीय अजेंडा नाही, तर ते देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क देणारे घटनात्मक पाऊल आहे. महाराष्ट्रात UCC लागू झाल्यास देशाच्या राजकारणाला एक नवी आणि ऐतिहासिक दिशा मिळेल, हे नक्की. तर मित्रांनो, राम मंदिर झालं, कलम 370 इतिहास जमा झालं. आता बाळासाहेबांचं हे 3रं आणि शेवटचं स्वप्न महाराष्ट्रात महायुती सरकार पूर्ण करणार का? विरोधकांचे आक्षेप मोडून काढत हे सरकार हा ऐतिहासिक निर्णय घेणार का? या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीचे सगळेच पत्ते बदलणार, हे नक्की. यावर तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात समान नागरी कायदा आला पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.